नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ॲडिशन ऑफ इंटिजर्स. ॲडिशन ऑफ इंटिजर म्हणजे ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या पूर्णांक संख्येची बेरीज आज आपण पाहतोय. तर त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेते. तर उदाहरण पहा, +4 अधिक दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये +3. तर मी या ठिकाणी ब्रॅकेट का टाकलेले आहेत तर त्याची जी चिन्ह आहेत ती त्या संख्येसोबत राहतील, त्याच्यामुळे मी या संख्येला ब्रॅकेट टाकलेला आहे. तर पहा, तुम्ही बघू शकता. तर पहिलं जे पूर्णांक संख्या आहे, पहिला इंटिजर काय आहे तर +4 आणि दुसरी जी आहे ती +3. तर याच्यामध्ये दोन्ही संख्येची जी चिन्ह आहेत ती सेमच आहेत, त्याच्यामुळे आपण याची डायरेक्ट बेरीज करू शकतो. म्हणजे बघा, 4 अधिक 3 काय होतात 7. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे +7. अधिक का लिहिलं तर जे दोन्ही संख्येची जी चिन्ह आहेत आणि बेरीज आहे त्याच्यामुळं त्या संख्येचं चिन्ह उत्तराला येणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसरे एक उदाहरण घेऊया. बघा, दुसरं उदाहरण काय आहे, +6 अधिक दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -4. तर ज्यावेळी अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जातं त्यावेळी काय करायचं तर इथं काय आहे तर ज्या दोन्ही संख्या आहेत त्या दोन्ही संख्येची चिन्ह वेगवेगळी आहेत. तर ज्यावेळी दोन्ही संख्येची चिन्ह वेगवेगळी असतात त्यावेळी अधिक चिन्ह जरी विचारलं असलं म्हणजे बेरीज जरी विचारली असली तरी आपल्याला वजाबाकी करावी लागते. कारण नियम काय आहे तर असमान संख्यांची जी चिन्ह जर असमान असतील तर आपल्याला काय करावं लागतं, वजाबाकी करावी लागते आणि आलेलं जे उत्तर आहे त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे बघा, +6 आणि -4 या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. इथे वजाबाकी काय येणार आहे 2 आणि ह्या 2ला म्हणजे आलेल्या उत्तराला आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मोठी संख्यातली कुठली आहे तर 6 आहे. 6चं चिन्ह आहे अधिक, म्हणून आपलं उत्तर आले +2. अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, तिसरं उदाहरण मी घेते. -5 अधिक 3. आता जिथं चिन्ह दिलेलं नसतं म्हणजे तिथं अधिक चिन्ह असतं, हे एक नियम लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, -5 आणि +3. तर इथं सुद्धा काय आहे तर चिन्ह वेगवेगळी आहेत. ज्यावेळी चिन्ह वेगवेगळी असतात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं की वजाबाकीच केली जाते. म्हणजे काय, -5 अधिक 3. आता याची वजाबाकी येणार आहे 2. पण एक नियम काय लक्षात ठेवायचा की ज्यावेळी असमान चिन्ह असतील त्यावेळी आपण वजाबाकी करतो आणि आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. तर याच्यामध्ये मोठी संख्या आहे 5, म्हणून उत्तराला आपण 5चं जे चिन्ह आहे ते देणार आहोत. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं -2. त्यानंतर शेवटचं उदाहरण पाहणार आहोत आपण. पहा काय आहे, -5 अधिक -3. ज्यावेळी असं उदाहरण विचारलं जातं त्यावेळी कन्फ्युजन होतं की नेमकं बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे. तर याच्यामध्ये फक्त 2च नियम लक्षात ठेवायचे की जर समान चिन्ह असतील तर बेरीज करायची आहे आणि आलेल्या उत्तराला त्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. आता या ठिकाणी समान चिन्ह आहेत. बघा, 5चं पण चिन्ह वजाच आहे आणि 3चं पण वजा आहे. समान चिन्ह असतील त्यावेळी आपण बेरीज करतो. तर यांची बेरीज काय येणार आहे 8. पण यांचं जे चिन्ह आहे ते त्या उत्तराला येणार आहे, म्हणजे उत्तर येणार आहे -8. समजलं? यानंतर आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. पूर्णांक संख्येची वजाबाकी आता आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेते. पहा, +7 + +3.
तर या ठिकाणी ज्या दोन पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत तर त्या दोन्ही पूर्णांक संख्येचं चिन्ह सेमच आहे, परंतु आपल्याला वजाबाकी विचारलेली आहे. तर वजाबाकी करताना एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे की कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतील पदाची चिन्ह बदलतात. म्हणजे पहा, +7, आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि कंसाच्या आतमध्ये जे 3 आहे तर त्याचा अधिक चिन्ह आहे, पण त्याचं आपल्याला चिन्ह बदलायचं आहे कारण आपल्याला हा कंस काढून टाकायचा आहे. तर काय होणार आहे चिन्ह? +3. ज्यावेळी असमान चिन्ह असतात त्यावेळी आपण वजाबाकी करतो. 7 - 3 येतात 4 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे +4. त्याच्यानंतर आपण दुसरे एक उदाहरण पाहणार आहोत. पहा, +7 -2. तर या ठिकाणी जे दोन इंटिजर दिलेले आहेत, ह्या दोन ज्या पूर्णांक संख्या आहेत तर त्या दोन्ही संख्येची चिन्ह वेगवेगळी आहेत, परंतु आपल्याला वजाबाकी विचारलेली आहे. आणि वजाबाकी करत असताना नेहमी एक नियम महत्त्वाचा लक्षात ठेवायचा की कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतील जे पद आहे तर त्याचं चिन्ह बदलतं. म्हणजे +7 कंसाच्या आतमध्ये पद आहे -2, म्हणजे ते होणार आहे +2. तर या ठिकाणी आपल्याला काय करावी लागेल? बेरीज, कारण समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो. +9. तर उत्तर आलेलं आहे +9. त्यानंतर तिसरं थोडंसं वेगळं एक उदाहरण आपण पाहतोय. बघा, -6 +3. तर याच्यामध्ये पण तोच नियम लक्षात ठेवायचा आहे. -6 कंसाच्या आतील पदाचं चिन्ह आपल्याला बदलायचं आहे कारण हा आपण कंस काढून टाकणार आहोत, म्हणजे -3. पहा, या ठिकाणी समान चिन्ह झाले. -6 आणि -3 समान चिन्ह असतील तर आपण बेरीज करतो आणि आलेल्या उत्तराला जे त्या संख्येचं चिन्ह आहे ते देतो, म्हणजे यांची बेरीज येणार आहे 9 आणि याचं जे चिन्ह आहे ते जसंच्या तसं उत्तराला आपण देणार आहोत. तर म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं -9. त्याच्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहतोय. पहा, -3 -6. तर याच्यामध्येही तोच नियम लक्षात ठेवायचा आहे. पहिली संख्या जशीच्या तशी मी लिहिली, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि हा कंस आपल्याला काढून जर टाकायचा असेल तर कंसाच्या आतील पदाची चिन्ह बदलतात, म्हणजे -6चं होणार आहे +6. तर या ठिकाणी असमान चिन्ह आहेत, -3 आहे आणि +6 आहे. असमान चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजे -3 + 6 होणार आहे 3 आणि मोठी संख्या आहे 6, 6चं चिन्ह आहे अधिक, म्हणून आपलं उत्तर येणार आहे +3.